तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. ही पिशवी इग्नोर करत जावा बरं का, नाहीतर ह्या पिशवीवरून तुम्ही म्हणाल काय पिशवी ठेवते. प्लास्टिक आहे ना सगळं मी जमा करून ठेवत असते पिशवीमध्ये. इकडं तिकडं कुठं पण प्लास्टिक पडलं ना तर गुरांच्या पोटात जाण्याची भीती असते, म्हणून मग प्लास्टिक सगळं पिशवीत जमा करून ठेवत असते. एक जागेवर पण राहतं आणि चूल पेटवणीला पण उपयोगी येतं. त्याच्याने चूल पटकन पेट धरते. बारीक काटके त्याच्यावर थोडं त्याला पेटवलं त्या कागदाला आणि बारीक काटके त्याच्यावर टाकत गेलं ना की मस्त पेट घेते चूल. तर हे इग्नोर करत जावा बरं का. आणि कालची खिचडी बनवायला घेतली. काल दिवसभर मी खिचडी बनवली नव्हती. चौधरी साहेब गेले कामाला, अण्णा पण आताच गेले. कुठे गेले अण्णा? मळ्यात गवत कापायला गेले. आणि आज जेवण सगळं, आज पण जेवण सगळं तसंच राहणार आहे. आता चौधरी साहेब गेले डबा घेऊन, बॅक कॅमेरा ऑन करायला लागेल मला. चपात्या आहेत चांगले 8-9 चपात्या आहेत. दुधी भोपळ्याची भाजी केलेली मी आज. आणि इकडे साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली. आत्ता जर नाही बनवली नाही खिचडी तर संध्याकाळपर्यंत इटून जाईल. वाऱ्याने कचरा गेला. संध्याकाळपर्यंत इटून जाईन, म्हणून मग आता मी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली. काल दिवसभर केलीच नव्हती. संध्याकाळी मी चौधरी साहेबांना आल्यावर म्हणलं ना की म्हणजे जेवण होतं माझं निम्म अर्ध बनवून चौधरी साहेब यायच्या आधी. तर काल जेवण बनवलेलंच नव्हतं. उशीर झालता, धाराला लागली होती. आणि त्यांना बोलल्यानंतर मला आज काही खाऊच वाटलं नाही. दिवसभर माझं अंग दुखत होतं लय. दुपारपर्यंत तर झोपूनच होती. मग चौधरी साहेबांनी माझ्यासाठी चिप्स आणले. म्हणले तोंडाला चव नसल, अंगातून ताप आलता म्हणल्यावर चिप्स आणले. ते 2 चिप्स खाल्ले आणि पाणी पिले. दिवसभर उपाशी होती, चहा वगैरेच प्यायची. आणि 2 चिप्स खाल्ले, 2 पॅकेट, आणि पाणी पिले. अशी पोटच गच्च झालं. परत तर काहीच नाही खाल्लं. साबुदाण्याची खिचडी अक्षरशः तशीच पडली दिवसभर. आणि आज सकाळी मला नाश्त्यालाच बनवायची होती साबुदाण्याची खिचडी, म्हणजे शिल्लक नसती राहिली. पण झालं असं, मला आज एकटीला धारा काढाव्या लागल्या. गवताची गठुडी, ते बघा तिकडे गवत पडले बाथरूमच्या शेजारी. तर गवताची गठुडी मम्मीने काल 4 गठुडी काढून ठेवलेली गवताची. आणि मग सकाळपासून चौधरी साहेब गवतच वाहत होते, तिकडचं गवत आणत होते. तर मग चौधरी साहेब गवताला गुतल्यावर मग माझ्याकडे धारा आज एकटीकडे होत्या. एकटीने धारा काढल्या. आज फर्स्ट टाइम असं झालं की मी एकटीने धारा काढल्या. आणि मग मला नुसती भाजी चपातीच करणं झालं. साबुदाण्याची खिचडी केली असती तर चौधरी साहेबांना आवडती, त्यांनी खाल्ली असती पोटभर जायच्या आधी. पण मग चपात्या लाटत लाटत दूध चपातीच खाऊन गेले ते. त्यांनी काय खिचडी खाल्ली नाही. आता ही खिचडी संध्याकाळपर्यंत पडेल. मला वाटलं होतं संध्याकाळी बनवावी, म्हणजे आल्यावर चौधरी साहेब खातील. पण संध्याकाळपर्यंत राहणार नाही, चांगली खराब होईल. कसं आमच्याकडे फ्रीज वगैरे पण नाही ठेवायला. अरे अण्णा, हां अजून काय जेवण का तसंच पडेल आता, कारण अण्णा एक जणाच्या घरी भावकीत बारच जेवायला गेले होते. म्हणजे आमच्याकडे कसं असतं माहिती आहे का, वर्षातली एक एकादशी आपल्या कुणाच्या पण एकाच्या घरी असते. तर एकादशीच्या दिवशी भजन होतं. आणि दुसऱ्या दिवशी मग जे भजनी मंडळ होतं त्यांना हे असतं, जेवण असतं बारशीचं. मिरची कमी पडेल, 2-4 तोंडी लावायला थोड्याशाच मिरच्या टाकल्यात. मिरची खूप तिखट आहे. जर वाटलं कोणाला खावावी तर अख्ख्या टाकते 2-4. चुली पुढे बसले की धूर लागून नाक पण पातळ होतं आणि डोळ्यातनं पण पाणी येतंय. तर अण्णांना मी जेवायला वाढायला लागली तर अण्णा बोलले, आईला मी जेवून आलो गड्या, मी बारस सोडून हे बारशीला जेवून आलो जाऊन. आणि मला आता काही नको जेवायला, बघू दुपारी खाल्लं तर. आता ती साबुदाण्याची खिचडी पण तशीच पडणार आणि चपात्या पण तशाच. साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरी एका टायमाला खाणार. मला तर मी तर 2 टाईम जेवते. सकाळी जेवली म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी. सकाळचं जेवण माझं 11-12 वाजतात. मला 11-12 वाजता जेवत असते मी. तर चला, सकाळ सकाळी म्हणतात काही बरळती. उशीर झाला म्हणून आंघोळीचं पाणी माझ्या ठेवलेलं तिकडं उतरून ठेवलं आणि पहिलं जेवण बनवायला घेतलं. तर छान अशी दुधीची भाजी केली, चपात्या केल्यात आणि आता साबुदाण्याची खिचडी बनवून घेते, नंतर भेटू.
वाटलं होतं आज चुलीवरचं जेवणाचा व्हिडिओ शेअर करावा, पण मोबाईलला चार्जिंगच नव्हती. आता 9:30 वाजत आलेले असतील. चौधरी साहेब गेले 9 वाजताच. 9ला 5-10 मिनिटं कमी असतानाच निघाले घरातून आणि नंतर लाईट आली. मग म्हणलं जाऊ द्या आता. खूप पसारा होऊन जातो चुलीजवळ जेवण बनवताना. पण बाहेर पटांगणात छान वाटतं घरातल्यापेक्षा, घरात जेवण बनवण्यापेक्षा. घरात थोडा अंधार पडतो, लाईट असली तर छान दिसतं. आता लयच नाईलाज असल्यावर तर घरातच करते. नाईलाज म्हणजे घरात पण करायला लागले म्हणजे घरात पण करत असते रेग्युलर. आणि मनावरचा खेळ असतोय बघा माझ्या. एकदा आता स्वयंपाक झाला की दिवसभर परत चुलीकडे येणं नसते. काय लहान मुलं नाहीत कोण घरात, आणि दिवसभर काय मागणारं कोण, फरमाईश करणारं पण नाही की बाबा आम्हाला हे बनवून दे ते बनवून दे. मुलं आहेत तर आपली लांब आहेत. मग एकदा भाजी भाकर सकाळचा स्वयंपाक झाला की बिनगोर झालं. चौधरी साहेब घरी असल्यावर तरी चौधरी साहेबांना असतं दुपारचंच कुठं अंड्याची पोळी बनवून दे, काहीतरी भाजी बनवती का घराने, सकाळची भाजी खाऊ वाटत नाही, असं काहीतरी असतं त्यांचं. पण अण्णा आणि आम्ही काय तसलं बनवत बसत नाही, खात बसत नाही. मिरच्या आहेत ह्याच्यात, चौधरी साहेबांनी आणलेले त्या दिवशी. आता इथून उठली एकदा की उठलीच. आज मला चुलीजवळचं सारून काढायचे. चुलीजवळचं सारवायचे आणि अंगणातलं पण सारवायचे. जरा हेच दिसते, खराब दिसते. खिचडी कशी झाली दाखवते, कशी काय झाली मस्त. कसं झालंय चुलीजवळ. रोज इथं जेवण बनवायचं तर नाही ना बरोबर वाटत. काल सकाळपासून भिजवलेली बाबा एवढीशी खिचडी बनवायची जीवावर आली होती काल, आणि खायची तर अजून जीवावर आली होती. आज दिवसभर जाईल ही मला खायला. कशी झाली मस्त खतरनाक. बटाटे कसे एकदम लालसर छान भाजून घेतलेले आहेत. ही अख्खी मिरची मी फक्त ऑप्शनल टाकली. कशासाठी? की जर खिचडी कमी तिखट वाटली तर ही मिरची तोंडी लावायला म्हणून. काल एवढी भरणी गच्च भरून शेंगदाणे वाटले होते. सकाळच्या भाजीला आणि खिचडीला एवढे संपले. खूप शेंगदाणे लागतात आमच्या घरात. तर काल जो मी गाऊन मागवला होता ना, त्याच्या खाली एका ताईंनी कमेंट केली की तुम्ही गाऊन पहिल्यापासून घातले नसतील ताई म्हणून तुम्हाला ते आवडत नाहीत. तर असं काही नाही ताई की मला मी घातले नाहीत म्हणून मला आवडत नाहीत, असं नाही आहे. मी पहिल्यापासून गाऊन घालत होते, पण मला दिवसा घालायला अजिबात आवडत नाही. दिवसभर गाऊनवर फिरायला मला अजिबात आवडत नाही, म्हणून मी गाऊनला जास्त महत्त्व देत नाही. आणि आणखीन एक कमेंट होते की ड्रेस नाहीत बरे दिसत. हा ड्रेस बरे नाही दिसत. आता शेपच अंगाचा बिघडून गेला तर ड्रेस कुठून चांगले दिसतील. पण ते मला ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटतं. ड्रेस माझी आवड आहे. आणि मुंबईमध्ये राहत होती तेव्हा ड्रेस माझी गरज होती, कारण मी जॉबला जात होती. मी
लोकलमधून जायची. मुंबईच्या लोकलला किती गर्दी होती तुम्हाला तर किती गर्दी असते ती तुम्ही बघितली की नाही मला नाही माहिती, माहीतच असेल तुम्हाला. तर तेवढ्या गर्दीतून जायचं, मग साडीवर बाहेर पडायचं म्हणजे एक मोठा टास्कच असतो स्त्रियांसाठी. साडीवर बाहेर पडलं तर पिन एकीकडं, साडीची पदर एकीकडं, पर्स एकीकडं, अशी हालत होत असते. म्हणून मग ते ड्रेस माझी गरज होत गेली नंतर. आणि आता मला ड्रेसमध्येच कम्फर्टेबल वाटतं. साडी छान दिसते, मला पण आवडते साडी नेसायला, पण साडीमध्ये तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून मी ड्रेसच वापरते. आणि आता बरेच दिवस झालं ड्रेस माझे तेच ते वापरलेत मी. बरेच काही ड्रेस फेकण्यात आले माझे, कारण ते मला बसतच होत नव्हते. आता म्हणजे गावाला आल्यापासून जरा जास्तच जाड झाली, ते ड्रेस फेकून देण्यात आले माझ्याकडून. ते होतच नव्हते मला, तर ते कशाला ठेवून बसायचं. आणि मी शक्यतो रेडीमेड ड्रेस कमी वापरते, कारण रेडीमेड ड्रेस पहिल्यापासूनच खूपच कमी वापरते. कारण कुर्ती मागवल्या तरी त्याच्यावर लेगीज घालायला लागतात आणि लेगीज नाहीत बरोबर दिसत. एका वयानुसारच त्या लेगीज घातलेल्या चांगल्या दिसत आणि आपल्याला म्हणल्यावर ते नाहीत बरोबर वाटत. म्हणून आणि जरा जाड माणसाला तर खरंच चांगल्या दिसत नाहीत, म्हणून मी लेगीज कुर्ती वापरत नाही. मी शिवलेलेच ड्रेस वापरते आणि मी स्वतः शिवते. तसं तर दिवाळीमध्ये माझ्या छोट्या मुलीने माझ्यासाठी 4 ड्रेस पीस आणलेले, पण ते मला शिवणं होईना झाले म्हणून ते घरात पडलेत ड्रेस. आणि हे ड्रेस खूप जुने झाले तरी पण मी त्यांना तसंच खेचती. तर बघू आता ते कधी मला शिवणं होईल. मला काही कमेंटचा राग नाही बरं का आला कोणाच्या. तर मंडळी, त्यानंतर भेटत आहोत आपण थेट संध्याकाळी. आणि गवत न्यायला आली. हा मळा आमचा राहिला पेरायचा. इथून इकडं बाजरीवरती, आणि इकडून खाली राहिलाय पेरायचा. तिकडं विहीर आहे चिंचेच्या झाडाजवळ. तिथून पण थोडा आहे, जेवढा इथं आहे ना तेवढाच खाली पण आहे. म्हणजे पूर्ण मळा त्या घरांपासून एकराचा मळा आहे हा. तर हा राहिलाय पेरायचा. बापरे, मी म्हणलं दाखवावं. आणि इकडं नारळाचं झाड लावलेलं माझं गेलं उन्हाळ्यात जळून. त्याला सावली केली होती, पण ते काय झालं, त्याच्या बुडात पाणीच राहत नव्हतं, मग ते गेलं जळून. आणि इकडं अण्णांनी गवत काढले. तर आता इथं समाधी दाखवते. ही अलीकडची समाधी माझ्या दिराची आणि पलीकडची आहे ती अण्णांच्या वडिलांची. आणि इथं खाली सासूबाईचं दगड ठेवलेलं आहे. इथं आत्यांचं नुसतं दगड ठेवलेलं आहे, आत्याची काही समाधी नाही. आणि ह्या 2 समाधी आहेत. आणि इकडं मंदिर दिसणं झालंय कसं काय. तिथं हे समाधीचे थेट सरळ मोठ्या सासूबाईच्या अंगात वारं होतं ते. इथं शेरडा आणून बांधले तर सगळं कुराट करून टाकते. एवढ्या अडचणीत हात घालत बसायची गरजच नाही. तुडवत्यान बरं का, पण किती अडचण आहे. अडचण किती. ही का बांधलं नाही मग गटुड्यात? ही का टाका का बांधलं नाही? तर आता काय बांधतात त्यात? बांधलंय आता. तर चला, नंतरच्या गठोड्याला आल्यावर मंदिर दाखवते. आता या 2 समाधी आहेत आमच्या मळ्यात. तर परत एकदा दाखवते. इथं गिनीगोल लावलेलं आहे, हे मोकळंच आहे एवढं. हे मुरुमाचं रान आहे इथलं, आणि इकडं खाली बाजरी. तर माझा विचार होता हा मुरुमच आहे, इथं काही येतच नाही, आणि किती गवत झाले. तर माझा विचार होता इथंच, मी म्हणत होती की शेवऱ्या लावूया आपण, पण अण्णा नको म्हणतात. काहीच येत नाही, इथं सगळं मुरुमच आहे, कुठलंच पीक येत नाही. मी जसं बघती ना ह्या 2-3 वर्षात, तसं काही सुद्धा पीक येत नाही. मग मला वाटतं एवढं 2-3 गुंठा असेल ही रान. 2-3 गुंठेपेक्षा जास्त म्हणलं तरी असेल. 2-3 गुंठेपेक्षा जास्त असेल. तर माझा विचार होता इथं शेवरे लावाव्यात म्हणून एवढ्यात, पण ते अण्णा नाहीत ऐकत. अण्णा नको म्हणतात. शेजणी बसून गवत काढतात ते इथं. किती पटांगण केले देवीच्या पाठीमागं. तर देवीचं ठाण म्हणजे काय माहिती का, कराड कोल्हापूरच्या आईचं स्थान मांडलेलं आहे इथं. आम्ही सोलापूर जिल्हा, आम्हाला सोलापूर पण, खुद्द सोलापूर पण आम्हाला 2.5 तास पडतं आमच्या गावापासून, आणि पुणे पण आम्हाला 2.5 तास पडतं जायला ट्रेननी बरं का. मग आम्ही मध्यावर आहे. तर काय मी बोलत होती, हां, तर कोल्हापूरला जायचं म्हणल्यावर खूप अवघड आहे आमच्याकडून जायचं म्हणल्यावर. एस टी शिवाय प्रवास नाही कोल्हापूरला जायचं म्हणलं तर. म्हणून मग प्रत्येक वेळेला आता एक सुविधा झाली एवढी वाहनांची, दळणवळण एवढं चांगलं झालं आता, नाही तर पहिलं एवढं नसायचं ना.
म्हणून मग तिथून काहीतरी आणलेली असणार निशाणी देवीच्या इथून. देवीचं नाव नक्की माहीत नाही, आमच्याकडं सगळेजण कराड कोल्हापूरची आईच म्हणतात. मग कोणती देवी नक्की माहीत नाही एक्झॅक्ट. आणि त्यांचं वारं होतं, त्या देवीचं वारं माझ्या मोठ्या सासूबाईच्या अंगात होतं. मोठ्या सासूबाई म्हणजे अण्णांची भाऊजाई मोठी. तर म्हणून मग इथं स्थान मांडलेले, ते बोलायला सोपं जातं म्हणून म्हणतात कराड कोल्हापूरच्या आईचं ठाण असं म्हणतात. तर काही नाही, छोटासा दगड लावलेला आहे फक्त मंदिरामध्ये. आणि तिकडं विहिरीपासून खाली आहे ना, पलीकडं विहिरी टाकळा गोळा करतात अण्णा. ते चिंचे झाडापासून खाली थोडंसं मळा आहे ना, तर तिकडं वापसाच नाही अजून. तिकडं इथं आहे अलीकडं वापसा, पण पलीकडं नाही. मग तेवढ्या तुकड्यासाठी कोण यायचं, म्हणून मग ते सगळं वापसा आल्यावरच पेरायचे. नशीब वरचं तरी घाई करून पेरून झालं, नाहीतर चौधरी साहेब घरी राहिले म्हणून ते पण पेरून झालं. नाहीतर वाटच होती यंदा. ट्रॅक्टरवाले बाई माणसाला कशाला मेळ लागून देतात. येतोय तो म्हणणार, नादी लावणार. आपण काय ट्रॅक्टरच्या मागं तर फिरू शकत नाही ना. मग चौधरी साहेबांनी 2 दिवस सुट्टी काढली म्हणून सगळं पेरायचं झालं. इकडचं गळटलं ती गळटलं. आज पेरायचं झालं, दुसऱ्या दिवशीपासून पाऊस जी लागला होता ती 2-3 दिवस पाऊस लागून होता. आणि इथं छान असं उंबराचं झाड आहे. उंबराच्या झाडाखाली पर आहे ना दत्ताचं ठाण मांडलेलं आहे. लय उंबरं आले आता. कच्च्या उंबराची एक दिवस भाजी करावं काय? एक दिवस भाजीला नेलेच पाहिजेत कच्ची उंबरं. कवळ्या उंबराची असते का निबार? कवळीच आहेत की मग. आणि काय केलं? जाऊ द्या, देवावाल्या नेत्यांचं अन्न म्हणतात. नाही, दिवा लावणाऱ्या घेऊन जाते की येते. पीस ठेवून गेली बाई. जाऊ द्या, देवावाल्या नेत्यात. त्यांच्या अंगात वार आहे त्याच घेऊन जाते. आणि त्या रोज देवाची सेवा बिवा करतात. आणि कशाला उगच. मी कधी नाही तिथं मंदिरामध्ये जात. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.